महापालिका 2025-26च्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे। प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचार देखील करत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 9D चे तुतारी वाजवणारा माणूस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रभाग क्रमांक 9D चे उमेदवार जुल्फिकार कुरेशी यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर नमस्कार। काय सांगाल तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, काय त्याबद्दल तुमचं मत आहे? आता ह्या प्रभागामध्ये मी बरेच वर्ष काम करतोय। मी समाजसेवक म्हणून काम करतोय। करता करता एवढा काम केलं का लोकांची इच्छा झाली का तुम्ही नगरसेवक व्हावा, एवढ्यासाठी मी ह्या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे। सर काय विजन आहे तुमच्या डोळ्यासमोर या प्रभागासाठी? आता विजन असं आहे का इथं थोडीशी काहीतरी विकासाची कामं बाकी राहिलेली आहेत। त्याच्यामध्ये असं आहे की आमचा घनसोलीचा कब्रस्तान मुस्लिम बांधवांसाठी तो थांबलेला आहे। आमच्या बहुजन समाजासाठी ते बुद्ध विहार याचं थोडंसं काम थांबलेलं आहे। असेच बरेचसे रोडची लाईन आहे। रोडच्या साईडला जी लाईट इलेक्ट्रिसिटीची जी लाईन टाकलेली ती फार छोट्या प्रमाणात अगोदर टाकलेली आहे। आता प्रत्येक ठिकाणी गल्लीमध्ये रोज वाढत चाललेले आहेत। त्या वाढत्या ह्याच्यामध्ये त्या लाईनवर लोड जास्त येत असून ती नेहमी लाईटचा प्रॉब्लेम होतो। ह्यासाठी हे करणार। आणखीन काही ठिकाणी गॅस पाईपलाईनचा थोडासा प्रॉब्लेम आहे, ते करून देणार। त्यासाठी परत आणि पाण्याचा प्रॉब्लेम व्हायचा, तो निवारा करून दिला आहे। असे थोडी छोटी मोठी कामं करत राहणार। आता जे तुम्ही कामं सांगितले त्यामध्ये प्राधान्यक्रम तुम्ही कोणाला देणार, म्हणजे कोणतं काम प्राधान्यक्रमाने तुम्ही करणार आहे? आता बघा इथं मिश्रित जनता आहे, हिंदू मुस्लिम सगळे एकत्र राहतात। तेवढ्यासाठी प्राधान्य पहिले आमचा बुद्ध विहार आहे, त्या बुद्ध विहारला ती जागा मिळवून द्यायचा प्रयत्न आहे। त्यानंतर आमचा तो कब्रस्तान जो झालेला आहे तयार आहे, त्याच्यावर पालिकेची स्टे आलेली आहे। तर तिथं आता आपल्याकडे कुठला पद नसल्या कारणाने तेवढा काय प्रेशर पडत नाही। म्हणून आता आमच्या पक्षाने बरेच निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार दिलेले आहेत। आमचे शशिकांत शिंदे साहेब अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष। त्यांनी ह्या एरियामध्ये आम्हाला सगळ्यांना बळ द्यायचं काम चालू आहे। आता तुम्ही नागरिकांसमोर नवीन चेहरा म्हणून जात आहेत, तर कशी ओळख करून नागरिकांना द्याल आणि नागरिकांनी हा नवीन चेहरा का निवडून द्यावा? सर ताई मी तेच सांगितलं तुम्हाला का अगोदर जी कामं केलेली आहेत ही लोकांच्या मनात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी परत अजून त्यांना ह्याच्यापेक्षा चांगली कामं करून द्यायची माझी इच्छा आहे। असं सगळ्या त्यांना त्यांच्याशी चर्चा करून मी त्यांच्यासमोर जाणार। आत्तापर्यंत अनेक मोर्चे काढण्यात आलेले आहेत, अनेक समस्या तुम्ही नागरिकांच्या सोडवलेल्या आहेत। नागरिकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आहे? प्रतिसाद चांगला आहे। कारण काय, आता आम्ही ते सिडकोंच्या घरासाठी किमती कमी करायचे, काही माथाडी लोकांच्या घराला नोटिशी वगैरे आल्या होत्या, ते वाढतं बांधकाम झालेलं आहे त्याच्यामुळे। तर आता कसं आहे, पहिले माथाडी म्हणून एक आला होता, आता माथाड्यांना मुलं त्यांचा परिवार वाढत गेला तर त्यांना ती जागा कमी पडते। जागा कमी पडत असल्यामुळे त्यांनी ग्राउंड +2, 3 असा केलेला आहे। तर त्यांचं काहीतरी हे घेतलेलं नाही म्हणून त्याच्यासाठी त्यांना नोटिशी आलेल्या आहेत, ते निवारण करून देणार। समोरच्या पक्षाचं कसं आव्हान वाटतंय तुम्हाला? तर हे आव्हान असं मला काहीच वाटत नाही, कारण मी मतं दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर मागणार नाही। हल्ली काय चालले हे तर तुम्हाला माहितीच आहे। आता मी कोणाची म्हणजे टीका करण्याचं हे करण्याचं माझं कामच नाही। मी काम करणारा माणूस आहे आणि कामं करून मतं मागणार। जनतेमध्ये जाऊन तुम्ही प्रचार करतायत, घरोघरी जाऊन प्रचार करतायत, कसा प्रतिसाद लोकांचा? प्रतिसाद सगळ्यांपेक्षा चांगला आहे आणि मी निवडून येणार। 100% निवडून येणार असा विश्वास? 100% निवडून येणार हा मला खास विश्वास आहे। 15 तारखेचा गुलाल तुमचाच असणार? 100%। सर नवी मुंबई महानगरपालिकेची पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणूक होत आहे, याकडे तुम्ही कसं बघतात आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे का? आता तरी ही पहिलीच वेळ आहे आपल्या नवी मुंबईमधले
प्रभाग बनण्याची चार नगरसेवकांचा. आता त्या 4 नगरसेवकांनी एवढा संभ्रम्य झालेला आहे का कोणाला कसं मतदान करावं हे लोकांना समजत नाही. किंवा आता जे जुने लोक आहेत त्यांचं असं चाललेलं आहे ताई का मतदान करायचं तर कुठं कसं मतदान करायचं, कसे वोटिंग करायची. कारण काय 4 लोकांना वोटिंग करायची. आता काही लोकांना हे पण माहिती नाही का 4 पूर्ण केली तर होतील, नाही तर काही लोकांच्या मनात ही शंका आहे का 2 दिल्या तरी आपली वोटिंग झाली, पण तशी होणार नाही. प्रत्येकाला 4 द्यायचं. मग आम्ही त्या EVMचे फोटो काढलेले आहेत, त्यांना प्रत्येकाला जाऊन घरोघरी समजवतो का ह्या इथं हा बटन आहे, इथं हा आहे, असे प्रकारची वोटिंग तुम्हाला करणं भाग आहे. ओके सर, आता तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल येत्या 15 तारखेला निवडून देण्यासाठी? मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षातून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आणि मागे तर मी कामं केलीच, अजून पुढं कामं करण्याची संधी मिळावी हीच मला निवडून द्यावा भरघोस मताने, हीच माझी विनंती आहे त्यांच्याकडे. नमस्कार. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आमच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात आणि तुमचा जो काही प्रभागाचा आढावा आहे तो आमच्यासमोर मांडला आहे. हे होते जुल्फिकार कुरेशी. हे प्रभाग क्रमांक 9 मधून उभे आहेत. त्यांना आता येणाऱ्या 15 तारखेला जनता कोणता कौल देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.